नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे क्वेश्चन अनालिसिस सिरीजच्या 65व्या पार्टमध्ये. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, रामटेक येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? तर रामटेक हे नागपूर जिल्ह्यातलं आहे आणि इथे कोणतं विद्यापीठ आहे तर ते आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. या विद्यापीठाची स्थापना केव्हा झालेली तर ही झालेली 18 सप्टेंबर 1997 साली याची स्थापना झालेली आहे. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन 1942 साली अशा प्रकारे गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिलेला आहे. तर यालाच आपण चले जाव चळवळ पण म्हणतो. काय? चले जाव चळवळ पण यालाच म्हणतो. तसंच भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती असे वेगवेगळे याचे नावं आहेत. ऑगस्ट क्रांती असं पण याला आपण म्हणतो. तर बघा, या आंदोलनाची सुरुवात मुंबईत झाली होती. मुंबईत कधी झाली होती तर ही 8 ऑगस्ट 1942 साली याची सुरुवात झाली होती आणि नेतृत्व कोणी केलं होतं तर महात्मा गांधी यांनी याचं नेतृत्व केलं होतं. तर हे तिन्ही नावं त्याची लक्षात असू द्या आणि साल पण त्याचं लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश हा रस्त्याचा प्रकार नाही. तर रस्त्याचा प्रकार कोणता नाही? तालुका रस्ते हा रस्त्याचा प्रकार नाही. तर मग ग्रामीण रस्ते, जिल्हा मार्ग आणि राष्ट्रीय मार्ग हे तिन्ही रस्त्याचे प्रकार आहेत. तर याच्या व्यतिरिक्त अजून रस्त्याचे प्रकार किती, म्हणजेच रस्त्याचे एकूण प्रकार आहेत 6. तर ते 6 रस्त्याचे प्रकार कोणते? तर पहिला आहे राष्ट्रीय महामार्ग, दुसरा आहे राज्य महामार्ग. बघा, पहिला आहे राष्ट्रीय महामार्ग, दुसरा आहे राज्य महामार्ग, तिसरा आहे जिल्हा रस्ते, चौथा आहे ग्रामीण रस्ते, पाचवं काय? सीमा रस्ते आणि 6 आहे द्रुतगती महामार्ग. अशा प्रकारे 6 प्रकारचे रस्त्यांचे प्रकार आहेत. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, भारताच्या मध्यातून काय गेले आहे? तर ऑप्शन काय? विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त आणि यापैकी नाही. तर भारताच्या मध्यातून गेलेलं आहे कर्कवृत्त, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, कर्कवृत्त जे आहे हे भारताच्या 8 राज्यातून गेलेलं आहे. हा जो आपण भारताचा नकाशा पाहायला गेलं, समजा हा भारताचा नकाशा आहे आणि ह्या बघा, इथून अशा प्रकारे ह्या मध्यातून भारताच्या हे कर्कवृत्त गेलेलं आहे. तर हे किती राज्यातून गेलं आहे? एकूण 8 राज्यातून गेलेलं आहे. आणि ते 8 राज्य कसे लक्षात ठेवायचे? एकदम अगदी पश्चिमेकडून पूर्वेकडे जर हे कर्कवृत्ताचं आपण डायरेक्शन पकडली तर 8 राज्य कसे लक्षात ठेवायचं? तर एक त्याला ट्रिक्स आहे. तर ट्रिक्स कोणती आहे? गरम, छाज, पत्री मे ही त्याची ट्रिक्स आहे. पत्री मे. तर आता गरम, छाज, पत्री मे ही 8 राज्याची ट्रिक्स आहे. बघा, ग म्हणजे गुजरात, र म्हणजे राजस्थान, म म्हणजे MP म्हणजे मध्य प्रदेश, छ म्हणजे छत्तीसगड, झ म्हणजे झारखंड आणि पत्री पी म्हणजे काय तर पश्चिम बंगाल म्हणजेच वेस्ट बेंगॉल आणि त्रि म्हणजे त्रिपुरा आणि मे म्हणजेच मिझोराम. बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या अशा प्रकारे 8 राज्य आपण पाठ नाही करू शकत. तर अशा प्रकारे ट्रिक्सद्वारे आपण हे 8ची 8 राज्ये अगदी सिक्वेन्सली पाठ करू शकतो. बघा, पुढचा क्वेश्चन आहे, सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सायना नेहवाल ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर बघा, सरदार सरोवर प्रकल्प जो आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे नर्मदा नदीवर. डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि नर्मदा नदी महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेकडून प्रवास करते, अगदी 53-54 किलोमीटर एवढाच. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मिहान हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर मिहानचा अर्थ काय होतो? बघा, मिहान याचं लॉंग फॉर्म पण खूपदा विचारलेला आहे. मिहान याचं नाव काय आहे? तर मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर असं त्याचा लॉंग फॉर्म होतो. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते. तर भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखलं जातं, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहे, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि हा पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली? तर ही झालेली 1969 साली या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. आणि पहिला पुरस्कार कोणाला भेटला होता? तर तो भेटला होता देविका राणी यांना. देविका राणी
यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. तसंच आत्ता जो रिसेंटली भेटलेला आहे 2021चा, आता तुम्ही म्हणता 2024 चालू आहे, मग 2024चा नाही का भेटला, तर नाही, तर 2021चाच आता रिसेंटली भेटलेला आहे आणि तो भेटला आहे वहिदा रेहमान यांना. वहिदा रेहमान यांना. तर हा आत्ताचा पुरस्कार भेटलेला आहे. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया आता. सेवाग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, सेवाग्राम हे वर्धा जिल्ह्यात आहे, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि सेवाग्राम हे वर्धा जिल्ह्यातले एक गाव आहे आणि तिथंच गांधीजी यांचं सेवाग्राम आश्रम देखील होतं. पुढचा क्वेश्चन पाहूया. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश डॅश यांच्याकडून दिली जाते. तर राज्याचे जे मुख्यमंत्री असतात त्यांना शपथ राज्यपाल देतात, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहता. झाकीर हुसेन हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत? तर बघा, उस्ताद झाकीर हुसेन हे भारतातले तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्राशी त्यांचा संबंध होता, परंतु जास्तीत जास्त फेमस कशासाठी आहेत? तर ते तबलावादक म्हणून जास्तीत जास्त फेमस आहेत, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरामध्ये आहे? तर महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि नागपूर या 2 शहरांना जोडणारा हा महामार्ग आहे, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. यालाच मुंबई नागपूर द्रुतगती, कोणता गती? तर द्रुतगती महामार्ग म्हणून देखील ओळखलं जातं. तर हा द्रुतगती किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असंही त्याला ओळखलं जातं. असे हे वेगवेगळे नावं लक्षात असू द्या. तसंच याची एकूण लांबी जर विचारली तर ती आहे 701 किलोमीटर एवढी याची लांबी आहे. आणि एकूण किती जिल्ह्यातून जातो? तर 10 जिल्ह्यातून हा महामार्ग जातो. पुढचा क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन. अचलपूर हे थंड हवेचं ठिकाण नाही. तर मग लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे. तसंच चिखलदरा, तर चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण आहे. आणि महाबळेश्वर हे आहे, तर हे महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण आहे, सातारा जिल्ह्यात आहे. तसंच अचलपूर हे कुठे आहे? तर अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातलं एक शहर आहे, परंतु ते थंड हवेचे ठिकाण नाही. पुढचा क्वेश्चन पाहूया. नागपूर जिल्ह्यातून यापैकी कोणती नदी वाहत नाही? तर बघा, नागपूर जिल्ह्यातून विचारले, फक्त नागपूर शहरातून विचारले का नाही, तर आपल्याला पूर्ण नागपूर जिल्ह्याचा विचार करावा लागेल. म्हणून नागपूर जिल्ह्यातून कोणती नदी वाहत नाही? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन. मुळा मुठा ही नदी नागपूर जिल्ह्यातून वाहत नाही. तर बघा, पेंच नदी ही नागपूर जिल्ह्यातून वाहते, कन्हान नदी देखील नागपूर जिल्ह्यातून वाहते आणि नाग नदी देखील नागपूर जिल्ह्यातून वाहते. फक्त मुळामुठा नदी जी आहे ती पुणे जिल्ह्यातून वाहते, पुणे जिल्ह्यातून. पुढचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर औष्णिक विद्युत प्रकल्प काटोल येथे नाही, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. काटोल येथे औष्णिक विद्युत प्रकल्प नाही. तर कोराडी येथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे आणि कोराडी कुठे आहे? तर ते आहे नागपूरला. तसंच खापरखेडा येथे देखील औष्णिक विद्युत प्रकल्प आहे आणि खापरखेडा कुठे आहे? तर ते देखील नागपूरलाच आहे. आणि परळी वैजनाथ, तर परळीचं जे आहे बीड जिल्ह्यातलं, येथे देखील औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, फक्त नाही ते काटोल येथे. आणि काटोल हा नागपूर जिल्ह्यातला एक तालुका आहे. काय आहे? तालुका आहे. पुढचा क्वेश्चन पहा. संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, संतोष ट्रॉफी ही फुटबॉलशी रिलेटेड आहे, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे नाही? तर बघा, महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे नाही? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन. जळगावला अशा प्रकारे महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र नाही आहे. तर मग महाराष्ट्रात एकूण किती प्रशिक्षण केंद्र आहेत? तर महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण एकूण 9 केंद्र आहेत आणि हे त्याच्यामधले 2 महिलांसाठी आहेत, 2 आहेत. आणि हे कुठे कुठे आहेत मग? तर ते बघा, नावं लक्षात असू द्या, कारण हे आपल्या क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळे आपल्याला हे नावं माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, एक आहे जालना, दुसरा आहे मरोळ मुंबई, तिसरा आहे बाबळगाव लातूर, नंतर चौथा आहे खंडाळा पुणे, जे की महिलांसाठी आहे. तसंच 5वं आहे नागपूरला, तर ते देखील महिलांसाठी आहे. नंतर 6वं आहे सोलापूरला, 7वं आहे अकोला, 8 आहे तासगाव आणि 9 जे आहे लास्टचं, तर ते आहे दौंड पुणे.
तर अशा प्रकारे 9 प्रशिक्षण केंद्र आहेत आणि त्यातले 2 महिलांसाठी आहे. ते 2 कोणते हे पण तुम्ही म्हणजे चांगलं लक्षात ठेवा, कारण इथे दोन्हीचे नावं मी सांगितलेले आहेत. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि इथे घटना समितीचे अध्यक्ष म्हणले की भरपूर जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करून येणार आहेत, म्हणजे बी ऑप्शन करून येणार आहेत. परंतु नीट प्रश्न वाचायचा, इथे घटना समितीचे विचारले म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष आहे. आणि जर मसुदा समितीचे विचारलं असतं, मसुदा समितीचे, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असते. पुढचा क्वेश्चन आहे, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर बघा जैतापूर अणुविद्युत प्रकल्प जो आहे तर हा रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्थापित आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातला राजापूर तालुक्यात हा प्रस्तावित आहे बघा. तसंच हा 9,900 मेगावॅट क्षमतेचा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प हा तयार झाल्यानंतर असेल. पुढचा क्वेश्चन पाहूया, 4 दिवसांचा कामाचा आठवडा करणारा कोणता देश आशिया खंडातील पहिला देश ठरलेला आहे? तर बघा जगातला पहिला देश कोणता हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आता 4 दिवसाचा कामाचा आठवडा ठरवणारा आशिया खंडातला पहिला देश कोणता? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, सिंगापूर हा पहिला देश ठरलेला आहे. म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, कोणाच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर 2024 पुरस्कार मिळालेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर पुरस्कार भेटलेला आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे करंटचा, लक्षात असू द्या किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घेत चला हे करंट अफेअर. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहता, प्रो कबड्डी स्पर्धेच्या लिलावात कोण आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे? तर बघा अशा प्रकारे याचं करेक्ट आन्सर आहे पवन शेरावत हा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. कोणत्या स्पर्धेत? तर प्रो कबड्डी स्पर्धेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता दिवस हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात? तर जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून 10 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, नर्गिस मोहम्मदी यांना 2023 या वर्षाचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल जाहीर झालेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे शांतता, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नर्गिस मोहम्मदी यांना शांतता या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. तर बघा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? मग तर साहित्याचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे जॉन फॉसे. आणि हे कधीचे पुरस्कार आहेत? तर 2023चे पुरस्कार आहेत, जे की नॉर्वेचे आहेत, नॉर्वे. तसंच अर्थशास्त्राचा पुरस्कार कोणाला भेटला आहे? अर्थशास्त्राचा नोबेल 2023चा तर क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्राचा पुरस्कार भेटलेला आहे 2023चा नोबेल पुरस्कार. तसंच वैद्यकशास्त्रातला पुरस्कार कोणाला भेटला आहे 2023चा नोबेल? तर तो 2 जणांना भेटला आहे. त्याच्यामध्ये एक आहे कॅटालिन कारिको आणि दुसरा आहे ड्र्यू वेसमन. अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन, त्यामधले करंट अफेअरचे काही आणि जी केचे काही क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक देत चला. तसंच जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही थोडाफार फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.